लक्ष्मी मातेचं स्वरूप राजस मानल्या जातं आणि कालिका मातेचं स्वरूप तामस मानल्या जातं आणि सात्विक स्वरूप ज्या दिवशी उदयाला आलं तो दिवस आहे माघ शुद्ध पंचमीचा। आणि परमार्थिक ग्रंथामध्ये रजोगुण तमोगुणाच्या पेक्षा सत्वगुणाला विशेष महत्व आहे। तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी परमार्थ करण्याकरता सत्वगुण पाहिजे मला, कारण सत्वगुणाची प्रधानता असल्याशिवाय परमार्थ घडत नाही। रजोगुणी परमार्थकडे, वृत्ती जर रजोगुणी असेल तर कार्य रजोगुणी घडतं, वृत्ती जर तमोगुणी असेल तर कार्य तमोगुणी घडतं आणि वृत्ती जर सात्विक असेल तर कार्य सत्वगुणी घडतं। मग सात्विक स्वरूपाची माणसं एकत्र यावी आणि सात्विक शक्तीची सरस्वत शक्ती प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर मला संपूर्ण जगाला ज्ञान प्राप्त झालं। संपूर्ण जगाच्या मुखात वाणी प्रकट झाली, संपूर्ण जगाला शब्द मिळाला, संपूर्ण जगाला शब्द मिळाला। तो दिवस आहे माघ शुद्ध पंचमीचा। म्हणून म्हणावं लागलं की माघ शुद्ध पंचमी ऐसा माघ अवतरला नवरत्नाचा सेवा सेला देवानं जडित। अनेक रहस्य आहेत महाराज, अनेक रहस्य आहेत। या दिवशी अनेक घटना प्रसंग घडले। प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आणि शबरी माता यांची जी भेट झाली तो दिवस सुद्धा माघ शुद्ध पंचमीचा आहे। प्रभू रामचंद्राने शबरी मातेला जे तत्वज्ञान दिलं, नवविधा भक्ती प्रदान केली। भागवतामध्ये ज्या भक्तीचं वर्णन येतं ती भक्तीचं स्वरूप निराळ आहे। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शिवणम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम एतद नवविधा भक्ती। पण रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने शबरीला वसंत पंचमीच्या दिवशी जे ज्ञान दिलं त्याच्यामध्ये नवविधा भक्तीचं स्वरूप जरा निराळ सांगितलं। प्रथमयी भक्ती संतन कर संगा तुझी भक्ती मम कथा संगा। सत्संगती प्रथम साधन सांगितलं। सत्संग हे पहिलं साधन आहे। शबरी सत्संग पहिलं साधन आहे, कारण जैसा संग वैसा रंग, जैसा पिये पाणी वैसी बोले वाली, जैसा खाय आचार वैसा होय विचार। करा करा संत संग वेळ गेल्या नाही रंग। म्हणून परस्परांना संग घडावा म्हणून भगवंताने काय केलं असं बोललं जातं। कृष्णाजीनं काढली शाळा पाठी पुस्तक पडा अवघे पार केले गोडा। याने चतुर्पतीला माझा शिकवला धडा, याने चतुर्पतीला माझा शिकवला धडा। पाठी पुस्तक पडा गोपाळ केले गोडा। या चतुर्पतीला माझा शिकवला धडा, या चतुर्पतीला माझा शिकवला धडा। काढली शाळा नवते पाठी पुस्तक म्हणा अवघे गोपाळ केले गोळा। या चतुर्पतीला माझा शिकवला धडा, या चतुर्पतीला माझा शिकवला धडा। कृष्णाजीला काढली शाळा नवते पाठी पुस्तक म्हणा अवघे गोपाळ केले गोळा। या चतुर्पतीला माझा शिकवला धडा, या चतुर्पतीला माझा शिकवला धडा। चतुर्पतीला माझा शिकवला धडा, या चतुर्पतीला माझा शिकवला धडा, चतुर्पतीला माझा शिकवला धडा, चतुर्पतीला माझा शिकवला धडा। गोपाळ
वंदना माता तुझवला धडा या चतुर वंदना माता तुझवला धडा सर्व कोपणांचा समन्वय केला कारण कुठेतरी परस्परांना सत्संग घडावा बोललं जातं जेखणांची कंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे मैत्र जीवाणू का कारण कुठेतरी सत्संग घडावा आणि एक लक्षात ठेवावं धर्मशास्त्र म्हणतं यस्तु संचरते देशात यस्येवते च पंडिताः तस्य बुद्ध्या विस्तारा भवन्ति तैले बिंदुर्मिवांभसी अर्थात जो चार चौकात बसतो जो देशाटन करतो त्याच्या बुद्धीचा विस्तार होतो कसा जसं पाण्यात तेलाचा थेंब पाण्यात टाकला का बकेट भर होतो तसं जो माणूस देशाटन करतो फिरतो जो शायनाच्या चार चौकाच्या संगतीत बसतो त्याच्यात बुद्धीचा विस्तार होतो कारण बिनु सत्संग विवेक होय राम कृपा सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम मनुसूत्र आहे नमो विष्णुबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास्या नमो जगद्गीरपालना मंगळमणी निधाना सज्जनमन चंदना आराध्य लिंगा बोधाचा विस्तार ज्या दिवशी झाला बोधाचा विस्तार ज्या दिवशी झाला